सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या प्रचार सभा पार पडल्या। उमेदवारांच्या प्रचारासाठी या सभांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या सभेतून जयंत पाटलांनी विरोधकांवर टीका केली। विरोधक पूरपट्ट्यामधले ब्ल्यू लाईन बदलण्याची आश्वासनं देतात, मात्र तो निव्वळ फसवणुकीचा प्रकार असल्याचं म्हणत कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नका असं जयंत पाटलांनी आवाहन करताना म्हटलंय। तेव्हा जे ब्ल्यू लाईन पडलेली आहे त्या लाईन मध्ये बदल करता येत नाही, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण सगळ्यांनी लक्षात घ्या। फसवणूक होऊन देऊ नका। तुम्हाला फसवण्याचा कार्यक्रम जर चालू असेल तर तुम्हाला माझी विनंती आहे की वस्तुस्थिती लक्षात घ्या। आज आमचं सरकार 2022 ला गेलं, 22, 23, 24, 25 4 वर्ष आहेत की नाही। 4 वर्षात ब्ल्यू लाईन जर निघाली असती तर तुम्ही तिकडे श्रेय द्यायला माझी काही हरकत नाही, पण आता निवडणुकीच्या आधी महिनाभर जर अशी घोषणा होत असेल आणि काही अधिकाऱ्यांना फिरवून याव करू त्याव करू तर ही सगळी झूट आहे। 15 तारखेपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालणार।